जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. रेशन कार्डसाठी पुसदकरांची वणवण. स्थायी अधिकारी नसल्याने सेवा हमी कायदा धोक्यात. नमस्कार, जनहक्क न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. पुसदकरांना सध्या रेशन कार्डसाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे आणि यामागचं मुख्य कारण धक्कादायक आहे. पुसद तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात गेल्या 2.5 वर्षांपासून एकही स्थायी पुरवठा निरीक्षण अधिकारी नियुक्त नाही. होय, पूर्ण 2.5 वर्ष. सध्या जी व्यवस्था आहे ती केवळ तात्पुरती आहे. अधिकारी आठवड्यातून 1-2 दिवसच उपलब्ध असतात. कधी येतात, कधी नाही. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. हजारो रेशन कार्ड अर्ज प्रलंबित पडले आहेत. आजच आम्ही स्वतः पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही कबूल केलं की अनेक अर्ज अजूनही पेंडिंग आहे. लोक तहसीलचे चक्कर मारून हैराण झाले, पण काम अजूनही पेंडिंग आहे. आता कायद्याकडे पाहूया. महाराष्ट्र सेवा हमी कायदा 2015 स्पष्ट सांगतो की नागरिकांना सेवा वेळेत मिळालीच पाहिजे. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 आणि सार्वजनिक वितरण प्रणालीच्या नियमांनुसार प्रत्येक तालुक्यात जबाबदार अधिकारी असणं बंधनकारक आहे. मग पुसदमध्ये हे नियम का पाळले जात नाहीत? आम्ही या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी, अमरावती विभागीय आयुक्त आणि मंत्रालयापर्यंत लेखी निवेदन दिलं आहे. आमची स्पष्ट मागणी: पुसदला तात्काळ स्थायी पुरवठा निरीक्षण अधिकारी नियुक्त करा आणि प्रलंबित कामांचा कालबद्ध निपटारा करा. हा प्रश्न फक्त कागदांचा नाही, हा सामान्य माणसाच्या हक्कांचा प्रश्न आहे. आता प्रशासनाने तातडीने कारवाई करणे अत्यावश्यक आहे. पुसदकरांची एकच अपेक्षा: काम वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हायला हवं. अशाच सत्य आणि निर्भीड बातम्यांसाठी जनहक्क न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.